जर तुम्ही तुमच्या कारमध्ये किंवा बाईकमध्ये इंधन भरण्यासाठी गेलात आणि तुमच्याकडे कागदपत्र मागण्यात आली तर आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही। वाहन संदर्भातील नियमांचं कठोरपणे पालन करण्यात येणार आहे। वाहन चालकांना आता काही ठराविक कागदपत्रांशिवाय पेट्रोल मिळणार नाही। तर तो नियम कोणता आहे आणि तो कागद कोणता आहे, तर हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहत आहात खेड्यातील मुलगा। दिवसेंदिवस देशातील वाहन संख्येबरोबरच राज्यातील वाहनांच्या विक्रीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। वाहनांची संख्या वाढल्याने वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। त्यामुळेच वाहन चालकाकडे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पोल्युशन अंडर कंट्रोल अर्थात PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक असतं। PUC नसेल तर पोलीस देखील दंड आकारतात। मात्र असं असतानाही अनेक वाहन चालक या सर्टिफिकेटकडे दुर्लक्ष करतात। त्यामुळेच आता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेताना नो PUC सर्टिफिकेट नो इंधन असं धोरण लागू करण्यात येणार आहे। महाराष्ट्र सरकार आणत असलेल्या या नव्या नियमामुळे वाहन चालकाचे टेन्शन वाढणार आहे। नव्या नियमानुसार रस्त्यावरून वाहन चालविताना त्या वाहनांचं पात्र PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक करण्यात आलं आहे। पेट्रोल किंवा इंधन भरायला जाताना वाहन चालकाकडे PUC प्रत बंधनकारक करण्यात येणार आहे। PUC नसेल तर वाहन चालकांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही। महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अलीकडेच नो PUC नो इंधन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचं बोलले होते। नव्या धोरणानुसार प्रत्येक चालकाला वाहनाचं पात्र आणि सक्रिय PUC प्रमाणपत्र पेट्रोल पंपावर दाखवावे लागणार आहे। PUC सर्टिफिकेट दाखवल्यानंतरच वाहन चालकांना पेट्रोल किंवा डिझेल भरता येणार आहे। राज्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। पुण्यासारख्या शहरात लोकसंख्येपेक्षा दुचाकींची संख्या जास्त असल्याचं सांगितलं जातं। केवळ मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकच नाही तर अनेक मध्यम आकाराच्या शहरांमध्येही दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढत आल्याने वायू प्रदूषण झपाट्याने वाढत आहे। अनेक जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमधून खूप मोठ्या प्रमाणात धूर निघतो आणि हवा दूषित करतो। PUC बंधनकारक असलं तरी अनेक जण PUC प्रमाणपत्राबद्दल फारसे गंभीर नसतात। PUC न बनवणाऱ्याबरोबरच बनावट PUC बनवून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही बरीच आहे। यामुळेच कायदा असला तरी प्रदूषण नियंत्रण धोरण केवळ कागदावरच असल्याचं आणि प्रत्यक्ष कृतीत दिसून येत नसल्याचं पाहायला मिळतं। कायद्याला बगल देणाऱ्यांना धडा शिकवण्याच्या उद्देशानेच हा नवा नियम लागू केला जाणार आहे। पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनांचं PUC तपासून पाहिल्यानंतरच इंधन देईल। सरकार QR कोडसह एक डिजिटल PUC सिस्टम तयार करणार आहे। या सिस्टमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करण्यात येणार आहे। हा डेटा इंटिग्रेटेड ऑनलाईन सिस्टमशी जोडला जाणार आहे। असं केल्याने वाहनांबद्दल सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध होईल। या माध्यमातून बनावट PUCच्या समस्येला आळा बसण्यास मदत होणार आहे। नवीन धोरण हे केवळ वाहन चालकांना शिक्षा देणार नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे। हा नवा नियम लागू करण्यापूर्वी एक जनजागृती नियम राबवली जाईल। वाहन चालकांना वाहनाचं PUC बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे। पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे। हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केले जाणार असून जर सर्व काही नियमाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यामध्ये हे नवे धोरण संपूर्ण महाराष्ट्रभर लागू केलं जाणार आहे। तर आता तुम्हाला पेट्रोल पंपवर जाताना तुम्हाला PUC सर्टिफिकेट असणं बंधनकारक केलं आहे। येत्या 2 महिन्यामध्ये हे जे नियम आहे लागू केलं जाणार आहे। लवकरात लवकर तुमचं PUC सर्टिफिकेट काढून टाका। महाराष्ट्र राज्य सरकारचं हे एक नवीन नियम आहे गाडीबद्दल। तर मंडळी, समजली का माहिती? तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। नमस्कार।